जीगाव प्रकल्प. जीगाव प्रकल्प हा बुलढाणा जिल्ह्यातील तापी खोऱ्यात पूर्णा नदीवर मोठा प्रकल्प असून यामध्ये 32 पूर्णतः आणि 15 अंशतः गावांचे पुनर्वसन प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचे एकूण लाभ क्षेत्र 87,580 हेक्टर आहे व एकूण पाणीसाठा 736.509 दशलक्ष घनमीटर आहे. जीगाव प्रकल्पास मूळ प्रशासकीय मान्यता 698.50 कोटी सन 1996 मध्ये व प्रथम सुप्रमा 1220.98 कोटी सन 2004 मध्ये प्राप्त झाली. पर्यावरण विषयक मान्यता व वनजमीन मान्यता मिळाल्यानंतर नोव्हेंबर 2008 मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. संपूर्ण भूसंपादन प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आली होती. ती अपुरा अधिकारी कर्मचारी यामुळे बरीच वर्ष रेंगाळली. जीगाव प्रकल्पास सन 2009 मध्ये रुपये 4044.14 कोटीस द्वितीय सुप्रमा प्राप्त झाल्यावर दरवर्षी रुपये 800 कोटी निधी प्राप्त होईल असे अपेक्षित धरून प्रकल्पाचे संपूर्ण काम 5 वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने धरणकाम, उपसा सिंचन व इतर अनुषंगिक बाबींचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. नियोजनानुसार निधी प्राप्त न झाल्यामुळे व भूसंपादन कायदा 2013 नुसार जमिनीच्या किमतीत 4 ते 5 पटीने वाढ झाल्यानं प्रकल्पाचे नियोजन कोलमडले व नवीन कायद्यात स्पष्टता नसल्यामुळे संपूर्ण प्रकरण 2 वर्ष पुढे ढकलली आणि जुन्या कायद्याने ज्या प्रकरणांची कलम 4 व 6 झाली अशी प्रकरणे रद्द करून नव्यानं सुरू करण्यात आली. जीगाव प्रकल्पाचा प्रथम सर्वसाधारण आराखडा 2008 मध्ये प्राप्त झाला आणि द्वितीय सर्वसाधारण आराखडा 2010 मध्ये प्राप्त झाला. तसेच सन 2009 ते 2018 दरम्यान प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन MSS नाशिक यांनी कळविल्याप्रमाणे जीगाव प्रकल्पाचा 2D 3D मॉडेल स्टडी अहवाल 2018 मध्ये प्राप्त झाला. यामुळे प्रकल्पाचे काम बरेच दिवस रखडले. प्रचंड वाढलेल्या किमतींमुळे प्रकल्पाचा तृतीय सुप्रमा रुपये 13,874.59 कोटीस दिनांक 19/9/19 रोजी मान्यता प्राप्त झाली. त्यानुसार प्रकल्पाच्या भूसंपादनात 455% व पुनर्वसनाच्या कामात 572% अशी एकूण 10,000 कोटींची वाढ झाली. प्रकल्पास मिळणारा सरासरी 400 कोटीचा निधी बघता प्रकल्प पूर्ण करण्यास आणखी 15 वर्ष लागत असून प्रकल्पाच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते. सद्यस्थितीमध्ये धरणाचे मातीकाम 90% व 80% सांडव्याचे काम पूर्ण झाले असून वक्रद्वार निर्मितीचे काम उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. प्रकल्पाच्या सद्यस्थितीतील CWPRS प्रमाणे सांडव्यातून इंग्लिसपूर वाहून जाण्याकरिता 237.15 मीटर तलांकापर्यंत म्हणजेच एकूण भूसंपादनाच्या 70 ते 80% इतके भूसंपादन करावेच लागेल व याकरिता 10 ते 15 वर्ष लागतील. या कारणास्तव प्रकल्पामध्ये नजीकच्या काळात अंशतः पाणीसाठा करावायचा झाल्यास फेर नियोजन करणे आवश्यक ठरते. सद्यस्थितीतील सांडव्यालगत नदी पात्रात माती धरण ऐवजी 7 गेटचा सांडवा दिल्यास जलाशयातील पाणीसाठा 233 मीटर तलांकास मर्यादित ठेवून इंग्लिसपूर वाहून जाईल व 233 मीटर तलांकास भूसंपादन मर्यादित करून 182 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण होईल. अंशतः पाणीसाठा निर्माण करण्यासाठी फक्त 22 गावांचे पुनर्वसन करावयाचे असून 22 पैकी 13 बुडीत क्षेत्र, जुने गावठाण व पुनर्वसनाची कामे अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित गावांचे भूसंपादन सरळ खरेदीने प्रगतीत असून नागरी सुविधांची अंदाजपत्रक प्रगतीत आहे. 233 मीटर तलांकास अंशतः पाणीसाठा निर्माण करण्याकरिता 2,700 कोटी व सिंचनासाठी 693.39 कोटी असे एकूण 3,393.39 कोटींची आवश्यकता असून सदर खर्च केंद्रीय जल आयोगाच्या 7,764.39 कोटी मान्यतेच्या मर्यादेत राहून नियोजन करण्यात आले आहे. सदर फेर नियोजनानुसार आतापर्यंत झालेला खर्च व निधींची उपलब्धता बघता प्रकल्पात अंशतः पाणीसाठा निर्माण करण्याकरिता नदीपात्रात अतिरिक्त सांडवा देऊन 233 मीटर तलांकापर्यंत पर्यायाबाबत विचार करणे क्रमप्राप्त आहे. प्रकल्पात नजीकच्या काळात पाणीसाठा निर्माण झाल्यास प्रकल्पग्रस्तांचा
प्रकल्पाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊन प्रकल्पाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करणे शक्य होईल. तसेच तात्काळ सिंचनामुळे शेती उत्पन्नात प्रतिवर्ष 1578.65 कोटींची वाढ होईल.